या पूर्ण परिस्थितीमध्ये तुमच्यावर मात्र एक आरोप होतो सातत्याने की तुम्ही भाजप धार्जिणे आहात आणि त्यामुळे तुम्हाला त्या समितीचं अध्यक्ष केलं गेलेलं आहे आणि मग तुमच्या अगदी खासदारकीच्या काळातही भाजपनं तुम्हाला बऱ्यापैकी पाठिंबा दिला होता. अशा स्वरूपाचं जे चित्र आहे त्यातून मग ही समिती किती निष्पक्ष असेल हा प्रश्न उभा राहतो. काय उत्तर असेल? मला असं वाटतं की हा आरोप अनाठायी आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये 50 वर्ष सार्वजनिक जीवनाची माझी झालेली आहेत. त्यामध्ये 35 वर्ष मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत ही वॉज माय मेंटॉर. आणि हे थ्रू आउट त्यांच्याबरोबर 35 वर्ष केलं. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी मला राष्ट्रीय सल्लागार परिषद नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल याचं सदस्य केलं होतं, ज्याला किचन कॅबिनेट म्हणत होते. आणि एकाच वेळी नीती आयोग एकाच वेळी प्लॅनिंग कमिशनचा आणि नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलचा सदस्य असण्याचा बहुमान मला मिळाला होता. आणि फार कमी लोक असे होते जे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बरोबरही काम करत होते आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्याही बरोबर काम करत होते. त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आमंत्रण देऊन राष्ट्रपती नियुक्त खासदार जे आहेत, म्हणजे सर्वांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की 12 जागा अशा असतात की जे लोक इलेक्ट्रोल पॉलिटिक्समध्ये नाहीत, निवडणुकीच्या गदारोळापासून जे लोक लांब राहतात, अशी तज्ज्ञ मंडळी ज्यांचा देशाला उपयोग होण्यासाठी त्या जागा त्यांना दिल्या जातात, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ निवडून. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यातले काही कधीच येत नाही किंवा बहुतेक येतच नाही. तर या तज्ज्ञांमध्ये आर्थिक बाब लक्षात घेऊन, अर्थतज्ञ म्हणून माझा रोल लक्षात घेऊन मला त्यावरती टाकण्यात आलं. आणि तिथे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की 2 गोष्टी आहेत तिथे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून गेल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला जाहीर करावं लागतं की तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसणार सभागृहामध्ये की स्वतंत्र बसणार. त्यावेळी माझ्या वेळी 7 लोक आम्ही बरोबर झालो होतो. 12 पैकी 7 लोक, सुब्रमण्य स्वामी त्यामध्ये होते. त्या 7ही लोकांनी म्हणजे बाकीच्या 6 लोकांनी बीजेपीच्या बाजूने बसणं पसंत केलं आणि मी एकटाच असा होतो की मी सांगितलं की नाही, माझा स्वतंत्र बाणा राहणार आहे आणि मी स्वतंत्र राहिलो. आता हे बीजेपीच्या पाठिंब्याशिवाय झालं नसतं. राष्ट्रपती नियुक्त सदस्य हे रेकमेंड कोण करत असतं? पंतप्रधानच करत असतात. नियुक्ती फक्त राष्ट्रपती करत असतात. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाला हे गैर नाही. दुसरं एक कारण ज्याच्यामुळे मी संघाच्या बाजूचा आहे असं म्हणतात, त्याचं कारण असं आहे की संघाचे प्रमुख सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी माझ्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. परंतु तुम्ही एकंदरीत वस्तुस्थिती लक्षात घ्या. माझी 44 पुस्तकं प्रकाशित झालेली. 44 या 44 पुस्तकं आणि ही वेगवेगळ्या विषयांवरती आहेत. म्हणजे लिटरेचरचं साहित्य आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, शिक्षण आहे. शिक्षण नीतीवरचं पहिलं पुस्तक मी लिहिलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती. तर या वेगवेगळ्या विषयावरती मी लिहिलेलं आहे. आणि हे करत असताना कोणी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे? 7 पुस्तकांचं माझ्या 7 पुस्तकांचं स्वतः पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2005 साली पंतप्रधान असताना शासकीय निवासस्थानी केलं होतं. 7 पुस्तकांचं. त्यानंतर 2 उपराष्ट्रपतींनी माझ्या मल्टिपल पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. तर 2 वित्तमंत्र्यांनी, त्यामध्ये वित्तमंत्री पूर्वी होते प्रणब दा आणि जे नंतर अध्यक्ष झाले, राष्ट्रपती झाले, या सगळ्यांनी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. या मालिकेमध्ये या यांनी पण डॉक्टर मोहन भागवत यांनी सुद्धा केलं. आणि त्यामुळे अशी ही काही लोकांनी बाकीची सगळी गोष्ट लक्षात न घेता तर 35 वर्ष कुठे आणि मोदीजींनी दिलेली 5-6 वर्षाची टर्म कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही. तर याचा विचार मी संघाचा आहे असं करण्याच्या ऐवजी विचार याचा असा केला पाहिजे की या माणसामध्ये असं काय बरं आहे
की इतक्या वेगवेगळ्या विचारसरणीचे राष्ट्रीय नेते ज्यांना कामासाठी पसंती देतात, याचं काय कारण असलं पाहिजे? याचं कारण त्यांना मिळालेलं कारण मी संघाचा आहे म्हणून. अरे व्हॉट नॉनसेन्स इज दिस? सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्ही एक तर डावे असता, नाही तर तुम्ही उजवे असता, हा तरच तुम्हाला स्वीकारलं जातं, नाहीतर तुम्ही मधले असूच शकत नाही. असं एक सामाजिक विचारसरणी तयार झालेली आहे. आणि त्यामुळे मग तुम्ही जे काय असेल, एक तर तुम्हाला उजव्या पंक्तीत बसवलं जाईल, तर डाव्या पंक्तीत बसवलं जाईल. आणि तसं उजवा आणि डावा हा भेद आता कमी झालेला आहे. त्या चष्म्यातून पाहणंच अयोग्य आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, मी राजकारणी नाही, मी तज्ज्ञ आहे आणि अनुभवी तज्ज्ञ आहे, वेगवेगळ्या विषयाचा तज्ज्ञ आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक माझा उपयोग करून घेतात, त्यात गैर काहीच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.